गोड अशी सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेकरता घेतलेला अभंग हा वैराग्य राग रसिक भक्तीचे मूर्तिमंत पुतळे आणि भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सगळ्यांच्या प्रकरणातला माहितीतला पाठांतरातला अभंग आहे. उद्या मागणी पर कीर्तन आहे, पण याही अभंगामध्ये आज याचक म्हणूनच तुकोबाराय झालेली सेवा भगवंता गोड करून घे आणि माझ्या तुझ्यामध्ये आता जे ऐक्यत्व तू मला अनुभवायला दिलेस. बघा ना, बालदास महाराजांची कृपा आहे आमच्यावरती की आपल्याला त्यांनी पांडुरंग इथं आणून दिलाय. आम्हाला जायला जमलं नाही पंढरपूरला, पांडुरंगाला इथं आणलंय. संतांना चमत्काराची हौस नव्हती. गोंदवलेकर महाराज आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे संत ज्यावेळी चमत्कार करतात त्यावेळी ते त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात. संतांना चमत्काराची हौस नव्हती, पण समाजाचा विश्वास बसावा, श्रद्धा बसावी याकरता आपल्या योगिक सामर्थ्याने आणि अत्यंत सुंदर अशा योग साधनेच्या बळावरती संतांनी वेळोवेळी चमत्कार केले. मग तो पंचाग्नी असू दे महाराजांचा विश्वकल्याणासाठी केलेला, किंवा पंक्तीला खीर पुरेल की नाही म्हणून नुसता हात फिरवल्यानंतर इतकी खीर किती नदीमध्ये पात्रात सोडून द्यावी लागली त्या जलचरांसाठी, माशांसाठी. हा सगळा चमत्कार असू दे, हे सगळंच वैभव परमात्म्याच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून ती कृपा तुकोबारायांना सुद्धा लाभली, ज्ञानोबारायांना सुद्धा लाभली. भगवंताची कृपा, संतांची कृपा, आणि या कृपेमुळे तादात्म्य साधलं गेलं भगवंताशी. द्वैत आणि अद्वैत या 2 घटकांमध्ये द्वैत भाव नाही तर अद्वैताचा साक्षात्कार घेतला. मी आणि देव 2 नाही अशी सायुज्य नावाची मुक्ती साधली. 4 मुक्तींमध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 भक्ती प्रकारांमध्ये मी आणि देव 2 नाही. सलोकता म्हणजे भगवंताचा लोक प्राप्त होणं, समीपता भगवंताच्या जवळ वास करायला मिळणं, स्वरूपता म्हणजे देवाचं रूप आम्हाला प्राप्त होणं, आणि सायुज्यता म्हणजे साक्षात देव होणं. विठ्ठल तानपुरा चालू ठेवा ना दादा थोडा. त्यामुळे भगवत स्वरूप होण्याचा अनुभव महाराजांनी घेतला, तो तुम्हाला मला मिळावा ही बालदास महाराजांची इच्छा. म्हणून इथं हे एवढं मोठं ऐश्वर्य एवढ्या वर्षांपूर्वी अलीकडच्या काळामध्ये निर्माण करावं, हे या भूमीतलं सगळ्यात मोठं संचित आहे या भूमीचं, आणि हे सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. आज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यामध्ये गेलेत. पांडुरंग परमात्म्याचा सानिध्याचा असा अनुभव मिळाला, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. मी आणि देव 2 राहिलोच नाही, अंतर्बाह्य प्रकाश अशी अवस्था निर्माण झाली. काय असतं दिव? देव या नावामध्ये दिव नावाचा धातू आहे, आणि दिव या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपण नुसते आलो तरी आपलं जीवन प्रकाशमान होतं. आपण देवत्वाकडे पोहोचतो. आपला प्रवास मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे व्हायला सुरुवात होते. दिव म्हणजे प्रकाश, आणि परमेश्वर प्रकाश स्वरूप आहे मंडळी. अमृत अनुभवामध्ये अत्यंत सुंदर एका उदाहरणाच्या साह्याने मामासाहेब दांडेकर खूप सुंदर खुलासा करायचे. ते उदाहरण इतकं छान सांगायचे. ते म्हणायचे की एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली. एका माणसानी सूर्यासोबत मैत्र केलं आणि सूर्याला तो मित्र म्हणायचा. पंचायतन पूजेमध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी आपल्याला दिलेली 5वी देवता म्हणजे सूर्यनारायण आहे. आपण रोज तिला पाहतो. रोज देव प्रत्यक्ष दिसत नाही का? दिसतो, दिसतो. पांडुरंग आता तुमच्या समोर जरी नाही आला, विष्णू नाही आला, तरी सुद्धा सूर्यनारायण नावाची देवता आपल्याला रोज पाहते. फक्त जे सूर्यवंशी आहेत त्यांना ती दिसत नाही. आपण सगळे लवकर उठतो का? ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या प्रत्येकाला भगवान परमात्मा दर्शन देतो. सूर्यनारायण, आदिनारायण, आदित्य नारायण. या सूर्यनारायणाशी एका गृहस्थानी मैत्री केली आणि तो त्याच्याशी संवाद करायचा. एक दिवस तो प्रवासाला गेला आणि प्रवासामध्ये एक मोठा बोगदा लागला. रस्त्याने जाताना एक बोगदा लागला. त्या बोगद्यातला अंधार पाहिल्यावर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की माझा मित्र सूर्य आहे आणि मला अंधार बघावा लागतोय, काय उपयोग माझ्या मैत्रीचा? म्हणून तो सूर्याला जाऊन भेटला आणि सूर्याला सांगितलं की हे सूर्यनारायणा, अरे मी असा गावाला गेलो होतो आणि
एक मोठा बोगदा मला लागला आणि त्या बोगद्यामध्ये माझी गाडी गेली तर तुला माहितीये का तिथं सगळा अंधार होता. काय उपयोग तुझ्याशी मैत्री केल्याचा? तू तर जगाला प्रकाश देतो पण मला अंधार बघावा लागला. सूर्याने ते ऐकलं आणि सूर्य म्हणाला, काय असतं ते अंधार? अंधार म्हणजे काय हे कोण विचारते? स्वयंप्रकाशी असलेला सूर्यनारायण. काय असतो तो अंधार? तो गृहस्थ म्हणाला, तुला अंधार माहिती नाही? अंधार माहिती नाही? चल माझ्या बरोबर चल, तुला अंधार दाखवतो. म्हणून सूर्याला घेऊन तो गृहस्थ त्या बोगद्यात गेला आणि बोगद्यात सूर्य गेल्यानंतर काय झालं? अंधार निघून गेला. तो गृहस्थ म्हणाला, अरे आता होता अंधार, आता कसा प्रकाश आला? तू आलास, अंधार निघून गेला आणि प्रकाश आला. सूर्य म्हणाला, अरे मी आलो, अंधार निघून गेला आणि प्रकाश आला. प्रकाश म्हणजे काय? सूर्य म्हणतोय, प्रकाश म्हणजे तरी काय रे? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला रात्रही माहिती नसतो आणि दिवसही माहिती नसतो, अंधारही माहिती नसतो आणि उजेडही माहिती नसतो. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती. गहिनीनाथांचे शिष्य आहेत सोहिरोबानाथ आंबिये, कोकण प्रांतातलं खूप मोठं नाव आहे. त्यांचा अभंग आहे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, दोरीच्या सापा भिवुनी भवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती. एकदा का आतली ज्योत प्रगट झाली, प्रज्वलित झाली की मग दिवस काय आणि रात्र काय. साधकाला सगळीकडे प्रकाश दिसतो, साधकाला सगळीकडे चैतन्याचाच अनुभव येतो. माऊली म्हणतात ना, चित्त चैतन्य चोरून नेले, चित्ताला मिळणारी चैतन्याची अनुभूती खरा नामधारक आणि साधक घेतो. ती अनुभूती तुकोबरायांना आली. म्हणून तुकोबराय भगवंताशी सानिध्य घेतात, भगवंताशी संवाद करतात आणि इतकं नातं जुळलं, सख्यत्वाचं जुळलं, प्रेमाचं जुळलं आणि मग भगवंताशी ही संत मंडळी बोलायला लागली, संवाद करायला लागली. आपण बोलतो का देवाशी? नाही. आपण असे भक्त आहोत, आपण एकतर अर्थार्थी भक्त आहोत, आपल्याला काहीतरी हवं असतं. भक्तांचे प्रकार आहेत ना, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. ज्ञानी भक्ताची व्याख्या ज्ञानोबरायांनी केलीये, सगळीकडे मला पाहणारा हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा बोतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानी तोची. ज्ञानी भक्ताची व्याख्या केली, सगळीकडे भगवंताला जो पाहतो तो भक्तांचा रावो आहे, तो राजा आहे, त्याची व्याख्या केली. वडिलांनी बाजारातनं येताना लाडूची पिशवी आणली, पारदर्शक होती पिशवी, पिशवीत लाडू आहेत. ते पोरांनी पाहिलं, 4 मुलं आणि 4ही मुलांच्या पैकी एक मुलगा होता, तो लाडवासाठी रडायला लागला. लाडू पाहिजे, वडिलांनी रडतोय म्हणून त्याला लाडू दिला. एक होता तो नुसता लाडवाकडे बघत राहिला. दुसरा होता तो लाडू मिळवण्याकरता वडिलांना याचना करावा लागला, मागायला लागला, लाडू मागायला लागला, बाबा मला लाडू पाहिजे. आणि जो चौथा होता की नाही, तो म्हणाला मला लाडू मिळो अथवा ना मिळो, मिळाला तरी आनंद आहे, नाही मिळाला तरी आनंद आहे. अशा अवस्थेमध्ये जो चौथा होता, लाडवाकडे नुसता बघणारा आहे तो जिज्ञासू भक्त आहे, लाडवासाठी रडणारा आहे तो आर्त भक्त आहे, लाडू मागणारा जो भक्त आहे तो अर्थार्थी आहे. आपण कसे आहे बघा, आपल्याला लाडू पाहिजे का? आज नाही मिळणार. अहो दिलेत लाडू. बालदास महाराजांनी आपल्याला काय दिलंय? हे हा भक्तीचा नामाचा केवढा मोठा प्रसाद दिलाय. मागण्याआधी सगळं दिलंय, सगळं दिलंय. फक्त अंतर्मुख होऊन आपल्याला बघावं लागेल. आणि मला मिळो अथवा न मिळो या भावनेनी शांत संयमी असलेला जो चौथा मुलगा आहे ना, किंवा चौथा प्रकार आहे, तो ज्ञानी भक्त आहे. मला असं वाटतं भक्तीच्या प्रांतामध्ये, भक्तीच्या टप्प्यावरती आपली अशी अवस्था झाली पाहिजे, सगळीकडे भगवंत भरलेला आहे ही अनुभूती संतांनी घेतली, तुकोबरायांनी ती अनुभूती घेतली. म्हणून भगवंताच्या प्रती इतकं सानिध्य आणि इतका ऐक्यभाव जुळला. महाराज म्हणायचे की देवा आता मला तुझ्यापेक्षा वेगळं करू नको, मी भक्त तू देवाईसे करी. किंबहुना तुझ्याकडे येता येता माझं भक्तपण संपून गेलं आणि मी तुझ्यासारखा झालो, मी देव झालो. वास्तविक देव ही प्राप्त करायची गोष्ट नाही. आपल्याला असं वाटतं महाराजांच्या कृपेने आपण देवाला मिळवलं पाहिजे,
देव मिळवायची गोष्ट आहे का सांगा बरं? तुम्ही जागे आहेत का? हा, देव प्राप्त करायची गोष्ट आहे का? तुम्ही खूप सुंदर ऐकता, मला माहितीये. देव प्राप्त करायची गोष्ट आहे का? देवाला प्राप्त करायचं नसतंच मुळी. देव प्राप्तच आहे, तो आहेच आहे. फक्त हा जीव जन्माला आल्यानंतर सोहम सोहम करत होता, तो कोहम कोहम करायला लागला आणि त्याच्याशी असलेलं तादात्म्य तुटलं. जीवाशिवामध्ये अंतर पडलं, जीव शिवाला विसरला की मग जीव दुःखाच्या भोवऱ्यात अडकतो. मग हे दुःख सगळं बाजूला व्हावं आणि परमात्म्याची प्राप्ती व्हावी याकरता एक मान्य करून घ्यावं की परमार्थ प्राप्त करण्याची वस्तू नाहीये, परमार्थ प्राप्त करण्याचा विषय नाही. परमात्मा प्राप्तच आहे आम्हाला, त्याला फक्त ओळखायचंय आणि त्याला ओळखण्याकरता बालदास महाराजांची गरज आहे. त्याला जर ओळखायचं असेल तर संतांच्या चरणावर यावं लागेल, कारण तो आणि आपण एकच आहोत. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग तरंग 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 उदकाचे अंग उदका वेगळा नवे तरंग निराळा नवे तरंग निराळा नवे तरंग निराळा नवे तरंग निराळा उदक म्हणजे काय? उदक म्हणजे पाणी. पाण्यावरचा तरंग हा पाण्यापेक्षा वेगळा नसतो, महाराजांचं म्हणणं आहे. हे सगळ्यांना माहितीये. पाण्यावर आलेला पाण्याचाच तरंग हा पाण्याचाच अंश आहे ना त्याच्यामध्ये. तसं जीव आणि शिव, जीव हे त्या शिवाचं प्रतिबिंब आहे. त्यामुळं बिंब आणि प्रतिबिंब याच्यामध्ये फारसा भेद नाहीच, ते एकच आहे. त्याच शिवाचं आम्ही प्रतिबिंब म्हणजे आम्ही जीवस्वरूप आहोत, देहधारी आहोत. पण भगवंताशी आमचं सख्य, भगवंताशी आमचं ऐक्यत्व तुटता कामा नये. इथं आल्यानंतर जीव शिवाला विसरला, त्यामुळं दुःखाच्या भोवऱ्यामध्ये सापडला. तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले, असा ऐक्याचा अनुभव तुकोबरायांनी घेतला, महाराजांनी घेतला, संतांनी घेतला, ज्ञानोबरायांनी घेतला. म्हणून आपला देह पंचत्वात विलीन करण्याचं सामर्थ्य या साधक आणि साधू मंडळींच्याकडे होतं, तुमच्या माझ्याकडे नाही. आम्ही प्रापंचिक माणसं अग्नितत्वाला आपला देह अर्पण करतो, पण समाधी ही अवस्था, समाधीच्या गप्पा आम्ही पुष्कळ मारतो, पण समाधी हा शब्द उच्चारायला सोपा आहे, तितकाच तो समजून घ्यायला कठीण आहे. त्यामुळे महाराजांची समाधी, त्या समाधीला होणारी 50 वर्ष आम्ही भाग्यवान यासाठी स्वतःला वारंवार समजायचं की आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत की ज्यांनी देवाला प्राप्त केलं. त्या मार्गावरून आपण गेल्यानंतर आपणही देवापेक्षा अभेद वृत्तीने राहू शकतो, हा तुकोबरायांचा संदेश आहे. देवा की आता तुझ्यात आणि माझ्यात इतकं एकत्व जागं झालं, तू आणि मी इतके एकरूप झालो की आता माझा तुझ्याविषयी निर्माण झालेला भाव तो दृढ राहू दे, तुझ्यापासून मला वेगळं करू नको. पांडुरंगा परमात्मा एवढी कृपा कर रे, याचना करतात अभंगाच्या प्रथम चरण. आता माझ्या भावा भावा, आता माझ्या भावा भावा, आता माझ्या भावा भावा, आता माझ्या भावा आता माझा भावा भावा, आता माझा भावा भावा, आता
भावा अंतराय नको देवा. देवा, तुझ्या माझ्यात निर्माण झालेलं हे प्रेमाचं सख्यत्वाचं अतिशय सुंदर असं नातं आहे. देवाशी नातं जोडायला लागेल. पहिली गोष्ट, तुम्ही जोडता का? महाराजांशी आपलं सख्य आहे, महाराजांशी आपलं प्रेम आहे, म्हणून आपण आपली पावलं इकडे वळली ना. कुणाची पावलं इकडे येत नाहीत. देवाकडं यायला अनंत जन्माचं पुण्य लागतं. ज्ञानोबराय म्हणतात, अनंत जन्मोनी पुण्य होय. रामकृष्ण भगवंताच्या विषयी आवड निर्माण होण्याकरता अनंत जन्माचं पुण्य गाठीशी असावं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. याचे चिंतेचं निराकरण व्हायला आणि भगवंताची गोडी लागायला अनंत जन्माचं सुकृत किंवा पुण्य पाठीशी असावं लागतं. ते तुमच्या माझ्या पाठीशी आहे. तुकोबराय म्हणले, या भाग्याने आम्ही तुझ्यापर्यंत आलोत. देवाकडं येऊन देवाला मागणं ही खूप मोठी गोष्ट आहे मंडळी. बघा, काही लोकांना देव कळतो पण मिळत नाही, काहींना देव मिळतो पण कळत नाही, काहींना देव कळतो सुद्धा आणि मिळतो सुद्धा, आणि काहींना देव कळतही नाही आणि मिळतही नाही. नुसतीच फरफट चालू आहे, नुसतीच धावपळ चालू आहे, नुसतंच आयुष्य पुढे सरकतंय. पण कधीतरी संतांच्या पायाजवळ यावं आणि देवाची ओळख करून देणारे संत. काय श्रेष्ठ उच्च प्रतीचं जीवन आहे, काय खडतर तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्याची जाणीव जवळनं करून घ्यावी. संतांनी गुरुतत्वाचा आश्रय घेतला आणि देवाला प्राप्त केलं. प्राप्त झालेला देव आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे, ही आर्त भावना कायम हृदयामध्ये राहिली. तुकोबरायांच्या हृदयामधली हीच भावना तुकोबराय आज व्यक्त करतायत. आता माझ्या भावा देवा प्राप्त झालास ना, आता माझ्यापासून दूर जाऊ नको. आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे. तुझा पाहे पांडुरंगा, अब मी तुझा पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाच दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाच दूर आहे. मी तुझा पाहे पांडुरंगा, मी तुझा पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाच दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाच दूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. भगवंत समोर आहे, मी तुला पाहतोय. ही अवस्था जीवनामध्ये वारंवार यावी. तुकोबरायांच्या घरामध्ये 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा. विश्वंभर बुवांची पुण्याई अशी होती की पंढरपूरला जाता आलं नाही म्हणून विव्हळ असायचे, व्याकुळ असायचे. पांडुरंग परमात्म्याने सांगावं, बुवा काळजी करू नका, तुम्हाला पंढरीला येता येत नाही, मी तुमच्या बरोबर येतो. मला असं वाटतं बालदास महाराजांची पुण्याई एवढी मोठी आहे, एवढी मोठी कृपा आहे.
की आपल्याला पंढरपूरला जर जाता नाही आलं तर पांडुरंगाला ते इथं घेऊन आलेत आपल्यासाठी. आणि इतकं देखणं गोजीर साजीर रूप आहे भगवंताचं. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईचा आला जग पुसोनी, आईचा आला जग पुसोनी. देव कळायला लागेल, देव आकळायला लागेल. आज आम्ही देवत्वाच्या नावाखाली आजूबाजूला चालणारा बाजार पाहतोय. देव कळायला लागेल आणि देव कळवून देणारे, देव आकळून देणारे भगवंत आहेत. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि त्या श्रीपतीला आम्ही आकळलंय. हा तुकोबरायांचा विश्वास आहे. भगवंत तुमच्या माझ्या करता इथं आला आणि भगवंताशी आमचं नातं जुळलं. आता देवा इथून पुढे 50 वर्ष आमच्याकडून इतकी सुंदर सेवा करून घेतली ना, आता इथून पुढे आता माझ्या भावा अंतराय नको देवा. महाराज आम्हाला दूर करू नका. तुमच्या चरणारविंदी, तुमच्या चरणाजवळ अखंड ठेवा. हा भाव तुमचा माझा असला पाहिजे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. भाव हा शब्द अनेक संतांनी अनेक प्रकारे आपल्या वाङ्मयामध्ये वापरलेला आहे. 5 प्रकारचे भाव आहेत. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भावाची उपासना करणारा एक मधुराद्वैत संप्रदाय. किंवा आमच्या ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा पांडुरंग परमात्म्याची मधुरा भक्तीच केली आहे. स्वतः पुरुष देह आहे पण स्त्रीचं अंतःकरण म्हणून 16 वर्षाच्या लेकराला काय म्हटलं? माऊली म्हटलं, विश्व माऊली म्हटलं. माधुर्य भावाची उपासना आहे. आणि या सगळ्या भावावर आम्ही आरूढ व्हावं. तुकोबरायांनी हे भाव समजून घेतले आणि म्हणतात पांडुरंगा आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवापासून अंतर पडता कामा नये असं किती जणांना वाटतं? हा मुद्दा आहे. आमची अडचण इथे आहे. आम्हाला प्रपंच दूर गेलेला चालत नाही. आमचं मूल कुठं परदेशी असेल, कुठं गावाला गेलं असेल तर आम्हाला करमत नाही. पण देव भेटला नाही म्हणून आम्ही रडणारी माणसं अजिबात नाही. देवासाठी कोण रडतो? देवापासून अंतर पडलं म्हणून आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. संसारामध्ये सगळे आपले, तसा देवा तू सुद्धा आमचाच आहेस बाबा. हा माझा, तो माझा, घर माझं, बंगला माझा, गाडी माझी, शेती माझी, पोरग माझं, नवरा माझा, सगळं माझं देवा, तसा तू सुद्धा माझाच असं म्हणणारी आपण माणसं आहे. पण मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई असं फक्त मीराबाई म्हणतात. सगळं बाजूला आणि देवा तू फक्त माझा असं म्हणण्याकरता अंतःकरणाची काय बैठक असावी लागते, काय अवस्था असावी लागते. म्हणून व्यक्तिगत प्रपंच बाजूला सारून ही साधू मंडळी एकांतवासामध्ये यावं, लोकांत करावा. लोकांत कळल्याशिवाय एकांत नाही आणि एकांत केल्याशिवाय हृदयस्थ सीताकांत किंवा परमात्मा भेटत नाही. हा साधूंच्या संतांच्या जीवनाचा संदेश आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा त्या भगवंताला पाहण्याकरता कुठं जायचे हो? भामचंद्राच्या डोंगरावर जायचे. तासन तास तिथं बसायचे. आमची माता जिजाई माता कितीतरी वाट बघायची तुकोबरायांची. 15 दिवस तुकोबराय घराकडे यायला तयार नव्हते. नंतर दुष्काळानंतरची अवस्था, महाराष्ट्रामध्ये पडलेला तो दुर्गा देवीचा दुष्काळ, तो दुष्काळ आणि त्या दुष्काळाने लोक अन्नान्न दशेमध्ये मरायला लागली. तुकोबरायांनी सगळं घरातलं देऊन टाकलं आणि बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली असं म्हणत संसाराला बाजूला ठेवून तासन तास परमार्थ करत प्रपंचाला बाजूला ठेवून महाराज भामनाथाच्या भामचंद्राच्या डोंगरावर जाऊन बसायचे. आणि काय करत होते हो तिथे जाऊन? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली
वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे. किती आनंद होता. काय करत होते. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय. आपल्या मनाशी संवाद आपण करत नाही म्हणून देव आपल्याला कळत नाही. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. काय आनंद आहे बघा. हरिकथा भोजन परवडी विस्तार. हरिकथा काय खायचं काही नाही म्हणून संतांच्या जीवनाचा बघा ना काय प्रभाव आहे. खनाळा माझी जाहे तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे अशी अवस्था. दूर जंगलामध्ये एकांतवासात महाराजांचं काय आहे. इथं आले इथं कोण होतो. आता आपण एवढी सगळी यात्रा, आज यात्रेचं स्वरूप आहे यंदाच्या वर्षी, पण बालदास महाराज ज्यावेळी इथं आले गुरूंच्या कृपाशीर्वादाने इथं येऊन गोसेवा केली. गोमातेचं गोसंवर्धन, गोरक्षण आणि गोपालन ही तीन गोष्टी वरवरच्या अर्थाने त्याच्या कार्यकक्षा भिन्न आहेत. अर्थ जरी एक असला तरी बरं का. 42 गायींना सांभाळणं, गायीला आलेला ताप सुद्धा या महात्म्याच्या स्पर्शाने निघून जात असेल तर केवढी स्पर्शाची ताकद असेल. नेत्राचा कटाक्ष जरी पडला ना, जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, जया भाषणे नष्ट संदेह मोडे. नुसता स्पर्श साधू संतांचा, त्यांची देहबोली, त्यांच्या कृपेचा, नेत्राचा कटाक्ष सुद्धा पुरेसा असतो. म्हणून एकांत या मंडळींना प्रिय होता. आपण काय समाधीच्या गप्पा मारणार. आपल्याला सहज कोणी जरी बाहेरनं घराला कडी लावली दाराला तरी आतमध्ये गुदमरल्यासारखं होतं. आपण काय बोलणार हो. पण या मंडळींचा एवढा मोठा त्याग, इतकी खडतर तपश्चर्या आणि आज भगवंताला आवडणारं काम महाराजांनी केलंय. देवाला काय आवडत होतं. देवाचा अवतारच होता गायी चारण्याकरता. भगवंत जायचे ना. बरं, गायी चारण गोचारण करण्याकरता जाणारे भगवंत गायीच्या पुढे नाही कधी चालले, गायीच्या मागे चालायचे. आणि गायींच्या खुरांनी उडालेली जी धूळ असायची ना ती देवाच्या सर्वांगावर उडायची. आणि गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळच्या मुहूर्तावर गायी घरी येताना भगवंत त्यांच्या मागे पांढरे शुभ्र होऊन देव यायचे. दिसायला कसे होते देव. सावळे होते, काळे होते, नीलवर्ण होता, पण तरी सुद्धा गायीच्या खुरांनी उडालेली ती धूळ अंगावर लागली की देव पांढरे व्हायचे. मग पांडुर आहे अंग ज्याचे असा तो पांडुरंग. म्हणून देव म्हणाले की पुढच्या काळामध्ये जेव्हा निजधाम गमन झालं परमात्मा गोपाल कृष्णांचं 125 वर्षाची लीला भगवंतांनी संपवली प्रभास क्षेत्रावरती, त्यावेळी उद्धवांनी विचारलं होतं, देवा आम्हाला जर तुम्हाला भेटायचं झालं तर तुम्ही आता निजधाम गमन करताय, पण आम्हाला जर तुम्हाला भेटायचं झालं तर तुम्ही आम्हाला कधी भेटणार, कसे भेटणार. तेव्हा भगवंत म्हणाले, मी जरी देहानी गेलो तरी माझं तेज भागवत ग्रंथामध्ये मी ठेवून जाणार आहे, वृंदावनामध्ये मी माझं तेज ठेवून जाणार आहे. आणि तिसरी गोष्ट, प्रश्न विचारला होता द्वापार युगामध्ये आता देवा तुम्ही आम्हाला कधी भेटणार. तेव्हा भगवंत म्हणाले, मीच ज्या काळामध्ये माझा रंग सावळा होता तेव्हाही रंग सावळाच असेल, पण गायीच्या खुरांनी उडालेली ती धूळ सर्वांगाला लेपन झालं, त्यामुळे माझं रंग पांडुर आहे अंग ज्याचे असा तो पांडुरंग. म्हणून मीच द्वापार युगामध्ये विटेवर 28 युग भक्तांच्यासाठी तिष्ठत उभा राहीन आणि माझं गुज माझ्याच भक्ताला सांगीन. म्हणून पांडुरंग परमात्म्यानी आपल्या अंतःकरणीचं गुज भक्तांना सांगितलंय. नामदेवांना सांगितलं की नाही पांडुरंग परमात्म्यानी. देव कुणालाही आपलं सिक्रेट सांगत नाही, पण नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्म्याने सांगावं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे निबरा दिसत असे मला विसरू नका रे.
अरे आज 28 युग पुंडलिकासाठी मी जरी इथं उभा असलो ना तरी सुद्धा मला विसर पडू नका. मग पंढरी नाही जमली तरी सुद्धा शिरगाव मध्ये सौतेत तरी येऊन मला भेटा रे माझ्या राजांनो, माझ्या भक्तांनो, कारण मी तुमच्यासाठी उभा आहे. महाराजांनी मला तुमच्यासाठी इथं आणले. त्यामुळे त्या भगवंताशी सख्य तुकोबरायांचं होतं. इतकं सख्य, इतकं प्रेम होतं की तो भाव चरणावरती दृढ झाला आणि आता त्या भावापासून अंतर नको. तुकोबराय सांगतात, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. भावाचे प्रकार आपल्याला मी सांगितले. शांत भाव गुरु शिष्यांमध्ये असावा, तो शांत भाव. सख्य भाव, सख्य भावाने भक्ती करणारे अनेक भक्त आपण पाहिले. अर्जुनाचं कृष्णाशी सख्यत्वाचं नातं होतं, सख्य भावाची भक्ती होती. दास्य भाव मारुतीराय, इथं येण्याला मारुतीरायांचा सुद्धा उपासना. आपण सगळी मंडळी इतकी भाग्यवान आहे बघा ना. बलभीमाची उपासना झाली आहे महाराजांकडून आणि मारुतीरायांच्या पूर्ण कृपाशीर्वादाखाली म्हणजे स्वतःचं शरीरही तितकंच बलदंड आरोग्य संपन्न राखून शरीरम आद्यम खलु धर्म साधनम असं म्हणून धर्माची उपासना, धर्माचं प्रतिष्ठापना या साधू संतांनी केली आहे. धर्माचं रक्षण या मंडळींनी केलंय. मारुतीरायांची जी भक्ती आहे ती दास्य भक्ती, रामचरणावरती समर्पण. काया वाचा मने अवघे दिले पंढरीराया. सगळं दिलं होतं, सगळं दिलं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी सगळं भगवंताच्या चरणावर समर्पित झालं की त्याला दास असं म्हणतात. दास ही कुठली अवस्था नाही, दास ही कुठली पदवी नाही. दास अशी परमोच्च भक्तिशास्त्रातली अवस्था आहे की जी भगवंताला आपला मालक समजते की त्याच्याशिवाय मला दुसरं काही नाही. त्यामुळे मारुतीराय हे रामाचे दास होते, दास्य भक्तीचा परमोच्च आदर्श. त्यानंतर शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव, वात्सल्य भाव. किती सुंदर भक्तीचा एक सुंदर प्रकार आहे बघा भावाचा. यशोदा मातेने भगवंताची केलेली भक्ती ही वात्सल्य भावाची होती. वात्सल्य भाव आहे. देवाला बाळा म्हणजे किती सुंदर सांभाळलं. ज्यावेळी गोकुळ सोडून निघून गेले ना त्यावेळी उद्धवांना सांगायचे, उद्धवा माझ्या यशोदा मातेसारखी आई मला शोधून सापडणार नाही जगात. इतकं प्रेम यशोदेवर करावं भगवंतानी, इतकं प्रेम. आईवर किती प्रेम करावं परमात्म्यानी. त्यामुळे ही वात्सल्य भावाची भक्ती. परवा वारीमध्ये आमच्या म्हाताऱ्या आज्या घरातले देव घेऊन जातात वारीमध्ये पूजा करायला. बरोबर सकाळी उठल्या उठल्या बरोबर सगळी अन्निका आटोपली की तिथं पूजा होते. का घरात पूजा करणारं कोणी नाही आपल्याला माहिती असतं. म्हणजे आपण एकदा वारीला बाहेर पडलो की घरामध्ये देवावर पाणी घालायला असली माणसं तरी घालतीलच की नाही याची खात्री नसते बऱ्याचदा. आणि देवाला घेऊन वारीला त्या डब्यातनं देव बाहेर निघाले आणि माझं बारीक लक्ष होतं त्या आजीनी देव काढला पण बाकीचे देव नव्हते. एकच होता आपला लड्डू गोपाल, बाळकृष्ण असतो की नाही देवाऱ्यात सगळ्यांच्या, तो बाळकृष्ण तिनं काढला आणि त्याची पूजा झाली. मी त्या आजीला विचारलं, म्हणलं आजी एवढे सगळे देव तू घरी ठेवले आणि एवढाच तेवढा लड्डू गोपाल, तू एवढाच बाळकृष्ण कसा काय घेऊन आली? तर तिने मला इतकं सुंदर उत्तर दिलं, अगं बाई म्हणली ती सगळ्यात तोच लहान आहे म्हटली म्हणून त्याला घेऊन आली आहे. सगळ्यात लहान तो आहे, त्याला काहीच कळत नाही ना ग. वात्सल्य भावाचं इतकं सुंदर उदाहरण मी यापेक्षा दुसरं नाही पाहू शकत. म्हणजे आजही भगवंताला वात्सल्य भावानी पूजणं भजणं किती सुंदर आहे बघा ना. त्यामुळे वात्सल्य भाव आणि शेवटचा 5वा भाव सांगितलाय माधुर्य भाव, की ज्या भावाला आजही समाजामध्ये थोडंसं निंदेच्या दृष्टीने पाहिलं जातं. देवाला पती स्वरूपामध्ये मानणं. आज वारकरी पंथ हा विश्वपंथ होणारे हे भाकीत वर्तवलं होतं. कुणी? प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, माधांचे विदर्भातलं एक रत्न आहे, प्रज्ञाचक्षु होते. पण भविष्यामध्ये वारकरी संप्रदायाचं भाकीत वर्तवलं. वारकरी पंथ हा विश्वपंथ होईल. आज आपण माऊलींच्या मंदिरात आळंदीला गेलात तर कारंजा मंडपामध्ये गुलाबराव महाराजांचं चित्र आहे, फोटो आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश कन्या म्हणवायचे स्वतःला आणि कृष्ण पत्नी म्हणवायचे. माऊलींनी दर्शन दिलं गुलाबराव महाराजांना, स्वतःच्या मांडीवर बसवून कर्णरंध्रामध्ये गुरुमंत्र पेरलाय. इतका सुंदर कृपेचा वर्षाव केलाय ज्ञानोबारायांनी, म्हणून स्वतःला कृष्ण पत्नी म्हणवायचे आणि मधुराद्वैत संप्रदायाचा अत्यंत सुंदर असा प्रचार प्रसार केला. मी सांगितलं गुलाबराव महाराजांनी भाकीत वर्तवलं वारकरी संप्रदायाचं. संतांना दूरदृष्टी होती, संतांना पुढचं दिसत होतं. आज बालदास महाराज सुद्धा अनेकांनी पाहिलेलं आहे. बालदास महाराज ज्यावेळी म्हणायचे की अरे यात्रा भरलीये, जत्रा भरलीये,
कुठली जत्रा आणि कुठलं काय, त्या काळी लोकांना काहीच दिसत नव्हतं इथं. महाराज अहो तुम्हाला यात्रा भरलेली नेमकी दिसतीये तरी कुठं कुठं जत्रा भरलीये? मला असं वाटतं 50 वर्षापूर्वी महाराजांनी केलेलं भाकीत हे आज आपण याची देही याची डोळा पाहतोय की नाही. यात्रेचं स्वरूप आहे, जत्रेचं स्वरूप आहे. इतका सुंदर देवाचा सोहळा, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. ही दिवाळी आहे खरी बरं का ज्ञानाची. दरवर्षी दिवाळी येते, ती दिवाळं काढून नेते, पण ही दिवाळी तुमच्या माझ्या अंतःकरणाला प्रेरित करणारी किंवा प्रज्वलित करणारी दिवाळी आहे. त्यामुळे आज महाराजांची पूर्ण कृपा तुमच्या माझ्यावर आहे. हे ठाम धरून चालायचं, हे डोळे झाकून या मार्गावरनं चाललो की आम्ही आमच्या गंतव्यापर्यंत पोहोचणार आहे. महाराज म्हणाले माझी उपासना देवा अशी आहे, माझी भक्ती अशी आहे, मी भावपूर्णतेने तुझ्या पायाशी आलो ना, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मला कुठल्याही पद्धतीचं अंतर तुझ्यात आणि माझ्यात राहता कामा नये, असं मला तुझ्या चरणाजवळ ठेव. आपणही महाराजांना हीच प्रार्थना करायची आहे. महाराज आज 50व्या वर्षी आम्ही तुमच्या चरणी आलोत ना, आता तुम्ही आम्हाला दूर नाही करायचं, आम्हाला तुमच्या चरणाजवळ ठेवून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण तुम्ही आम्हाला सांभाळणारे, तुम्ही आमचं रक्षण करणारे. बाकी आमचे कर्म भोगण्याचं सामर्थ्य तुम्हीच आम्हाला देणार आहात. म्हणून महाराज म्हणतात भोगाची तक्रार नाही, प्रारब्ध भोगून संपतील, पण मात्र तुझं नाम माझ्या मुखात राहू देत. अभंगाचा दुसरा चरण. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणाले देवा तू आम्हाला जर तुझ्या पायाशी ठेवलंस ना, आता अंतर देऊ नकोस आणि आमच्या वाट्याला जे आले ते सगळे भोग आमची भोगण्याची तयारी. आले भागाते करीतो, जे वाट्याला आले ते आनंदाने स्वीकारलं. तुझे नाम उच्चारितो, पण परमार्थापासून आम्ही जराही दूर हटणार नाही. प्रपंच आम्हाला इतका गुरफटवून ठेवतो की इकडे यायला अवसर देत नाही, संधी देत नाही, वेळ नाही, असं आम्ही दिवसातनं 10 वेळा बोलतो की नाही. येताय का कीर्तनाला? कुठला हो, वेळच नाही. वाचताय का जरा ज्ञानेश्वरी? रोज 400 ओव्या, कुठलं वेळ नाही. जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे हे, मला वेळ नाही. आणि दिवसातनं आपण ते 10 वेळा उच्चारतो, मला वेळ नाही, मला वेळ नाही. अनेक कारण आहेत, पण तुकोबाराय म्हणले आम्ही कारणं मध्ये आणणारच नाही, आम्ही तक्रारी करणारच नाही. आम्ही इकडे येणार, आमची पावलं इकडे येणार. आले भागाते करीतो, सगळं भोगण्याचं सामर्थ्य तू आम्हाला देणारच आहेस. तुझे नाम उच्चारितो, प्रारब्धाचे भोग भोगून संपवावे लागतात. बघा परमेश्वर आपल्या पापातही नाही आणि पुण्यातही नाही, तो आपल्या सुखातही नाही आणि आपल्या दुःखातही नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंताच्या कृपेने प्रारब्ध भोग संपू शकतात, पण आम्हाला ते भोगावे लागतील.
मग त्याची तक्रार देवाकडे करायची का? देव आपल्या कशातच नाही, देव पुण्यातही नाही आणि होईन तो भोग भोगीन आपुला घाली विठ्ठला भाग तुझा घाली विठ्ठला भाग तुझा घाली विठ्ठला भाग तुझा भोग भोगीन आपुला घाली विठ्ठला भाग तुझा घाली विठ्ठला भाग तुझे घाली विठ्ठला भाग तुझे. देवावर आपल्या भोगांचा भार घालणारी माणसं फार लबाड बर का, लबाड. आपण कुठल्या कॅटेगरीत मोजतो ते बघायचं. चांगलं झालं की देव नाही आठवत, जरा कुठं खुट्ट झालं बिनसलं की मग आपण देवावर आपल्या भोगाचा भार टाकतो. तुकोबराय म्हणतात न घाली भार विठ्ठल. आता तुझ्यावर भार नाही आमचा, सगळे भोग आम्ही भोगणारे, सगळी दुःख आम्ही पचवू, आम्ही भोगू, पण देवा तू आमच्या सोबत राहा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो पण तुझे नाम उच्चारितो. संसारातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरते, हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. मी परत सांगते, संसार प्रतिकूल असतो त्याचाच परमार्थ सुंदर घडतो. सगळं उत्तम असेल तर परमार्थ सुंदर घडेल असं फार कमी अपवादात्मक. ज्याच्या पडे संसारासी चिरा देव येई त्याच्या घरा. देव असाही घरी येत नाही, ज्याचा संसार फाटतो ना तिथं देव येतो. म्हणून खरं सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये जर प्रतिकूलता आलीच असेल ना, तर आपलं असं समजून जायचं की देवाला हेच अपेक्षित आहे बरं का. रडायचं नाही. माणसं फार रडतात, फार तक्रारी करतात, देवा काय रे तुला बघवलं नाही का, देवाला कशाला बघवते, आणि देवाचा काय सहभाग आहे तुमच्या माझ्या, तो कशातही नाही. रजस्तवश्य मनस्वा उद्वंश दोषा उदारतो. जे मन रजतमांच्या आहारी गेले, जे मन पाप प्रवृत्त आहे आणि त्या मनाकडून क्रिया घडते, विचार होतो, मग शरीराकडून क्रिया घडते आणि मग आम्ही दुःखी होतो आमच्याच कर्मांनी. देवाचा आमच्या पापातही वाटा नाही आणि पुण्यातही वाटा नाही, सुखातही नाही आणि दुःखातही नाही. त्यामुळे हे सगळे भोग आम्ही भोगून संपवणार एवढी त्याला खात्री द्यायची. बऱ्याचदा आमच्या आयुष्यामध्ये जरा काही बिनसलं की आम्हाला महाराज आठवतात, एरवी कदाचित आठवत नाहीत. म्हणून आज एवढी गर्दी आहे, ही रोज असते का? काय येईल बालदास महाराजांकडे रोज कोणी? आमच्या संसारामध्ये दुःख आलं की महाराज आम्हाला आठवतील, महाराज एवढं करा ना. चमत्कारी साधू आहेत, क्षमाशील आहेत, दयाशील आहेत, म्हणतील ते पुरवतील आकांक्षा. फक्त अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. तुम्ही मागाल ते देण्याची ताकद आहे आजही. फक्त अंतःकरणापासून शरणागती गेली पाहिजे आणि भोग भोगण्याची ताकद आम्हाला द्या, एवढं मागितलं तरी बस आहे. मला असं वाटतं आपल्याला मिळालंय त्याच्यामध्ये परमात्मा, मला असं वाटतं की परमात्म्याने आपल्याला जे दिलंय ना ते तेवढं मिळण्यातच आपलं कल्याण आहे असं समजावं. तुकोबराय म्हणतात जेव्हा देवा जे दिलंस ना त्याच्यामध्ये मी समाधानी. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. बरं, भोग भोगण्याची ताकद. भोग कुणाला नाही भोगावे लागले, सगळ्यांना भोगावे लागले. देवादिकांना सुद्धा भोग भोगावे लागले, देवादिकांना सुद्धा कष्ट, संतांना सुद्धा कष्ट. तुकोबरायांना कमी त्रास दिला का? महाराजांना कमी त्रास दिला असेल का? त्या काळच्या मंडळींनी किती खडतर तपश्चर्या करावी लागली असेल. ज्ञानोबरायांना काय पाप केलं होतं, पण संन्याशाची पोरं म्हणून कायम विटंबना केली समाजाने. कायम माऊली असे निघाले ना की लोक म्हणायचे, अरे संन्याशाच्या पोरांनो कशाला रे तुम्हाला गोडा धोडाची चटक पाहिजे जिभेला. मुक्ताबाईंनी नुसतं खापर आणण्याकरता जावं तर विसोबा काकांनी सांगावं, संन्याशाची पोरं तुम्ही कशाला जिभेला गोडा धोडाची चटक पाहिजे, आणि इकडे ते खापर फोडून टाकावं. काय पाप केलं होतं? अरे तुम्ही मरत का नाही रे पोरांनो, जगता तरी कशाला. म्हणजे समाजाला ही 4 लेकरं समोर सुद्धा नकोशी होती. इतकं छळलंय. मग मला सांगा, परमेश्वराने आपल्याला काय कमी दिलंय? अत्यंत सुंदर जीवन दिल्यानंतर सुद्धा त्याच्या कृतज्ञतेत आम्ही राहावं ही संतांची अपेक्षा आहे. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. साधू संतांना भोगावं लागलं, देवाला भोगावं लागलं. देवाला राम प्रभू आता दशरथ राजा सांगतायत, रामा उद्या आपल्याला राज्याभिषेक आहे, अयोध्येच्या गादीवर राजसिंहासनावर बसायचंय. दशरथ राजांनी आत्ता बातमी द्यावी आणि थोड्या वेळाने कैकेयीशी संवाद झाला की लगेच रामांना बोलवून घेतलं, सांगितलं, रामराया उद्या राजसिंहासनावर राज्याभिषेक नाही, उद्या
वल्कल परिधान करायची आणि 14 वर्षासाठी वनवासात जायचं. काय झालं असेल हो? आताचा राम असता तर, आताचे आपण असतो तर, सत्तेसाठी, संपत्तीसाठी, पैशासाठी सगळं चालू आहे की नाही, सगळी ओढाताण सगळी त्याकरता चालू आहे. मग म्हटले का नाही 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 मी उद्या गादीवर बसणार होतो, मी गादीवरच बसणार नाही. भरताला राज्यपद आणि रामाला 14 वर्ष वनवास, हे कैकेयीचं वचन, आईसाठी आपल्या पित्याच्या वचनासाठी सगळं बाजूला ठेवलं आणि हसत हसत वल्कल परिधान करून निघाले. आले मागा ते करीतो. प्रभूंनी सुद्धा स्वतःला आलेलं सगळं स्वीकारलं. भगवंतांनी, परमात्मा गोपाल कृष्ण सगळं होतं. राज ऐश्वर्य होतं, द्वारकेचा राजा होता, सिंहासन. मथुरेच्या कारागृहामध्ये जन्म झाला. काय मिळालं? कारागृहामध्ये जन्म झाल्याबरोबर ज्याला आपल्या आईचा विरह सहन करावा लागला तो भगवंत. केवढं मोठं दुःख आहे माझ्या परमात्म्याच्या आयुष्यात. बघा ना, एकदा चरित्र बारकाईने पाहूया. जन्माला आल्याबरोबर आईचा विरह झाला, गोकुळात यावं लागलं. गोकुळात यशोदा मातेचं भरभरून प्रेम मिळालं, गोकुळवासियांचं प्रेम मिळालं, गोपींचं प्रेम मिळालं. पण किती? 11 वर्ष 4.5 महिने देव गोकुळात राहिले. त्यानंतर गोकुळाचा विरह सहन करावा लागला. मथुरेला आले. मथुरेमध्ये कंसाला काय केलं? मारलं. कंसाला मारलं. पुढची गणित आपोआप सुटली. तुम्ही जागे आहेत ना सगळे? आमचे गुरुजी लहानपणी आम्हाला सांगायचे, गणित जर व्यवस्थित सुटायचं असेल तर आधी कंस सोडवायला लागतो. कृष्णाने आधी कंसाला सोडवलं, पुढची गणित आपोआप सुटली. इतकं सुंदर धर्मकारण केलं, इतकं सुंदर नीतिशास्त्र खेळलं भगवंतांनी. राजधुरंधरपणे इथला धर्म भगवंतांनी टिकवला, जगवला. धर्माचं उत्थान केलं, धर्माची स्थापना केली. कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध झालं, म्हणजे द्वारकेची स्थापना झाली. पांडवांना घेऊन धर्माचा विजय, सगळं सगळं आपल्याला माहितीये. आणि त्यानंतर गांधारीला भेटायला गेले होते देव. गांधारी मातेनी भगवंतांना भेटल्याबरोबर गांधारीला भगवंतांनी नमस्कार करावा, त्यावेळी गांधारीने देवाला शाप दिला. गांधारी माता म्हणते, कृष्णा, अरे लबाडा, सगळं तुझ्या हातात होतं, तू हे थांबवू शकला असतास. हे धर्मयुद्ध, हा नरसंहार, हे सगळं तू थांबवू शकला असतास, पण हे तू जाणीवपूर्वक केलंस ना. आता कौरवांचा निर्वंश झालेला तू पाहिलास, मला पाहायला मिळालं, पण आता तुझ्या डोळ्यासमोर यदुवंशाचा निर्वंश झालेला तू पाहशील. हे गांधारीने दिलेला शाप सुद्धा भगवंत हसत हसत स्वीकारतात. आय ऍक्सेप्ट इट म्हणाले. माते, मी तुझा शाप सुद्धा आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. देवाने आशीर्वादासारखा तो शाप स्वीकारला. तक्रार नाही केली हो, तक्रार नाही. काय विरह होता गोकुळवासियांचा. गवळणी अशा गडबडा लोळल्या अक्रूरजींच्या रथासमोर. नका नेऊ म्हणाले कृष्ण परमात्म्याला, नका नेऊ. पण देवाने तोही विरह सहन केला, सगळं स्वीकारलं. यशोदा मातेच्या त्या वाड्यासमोर, नंद बाबांच्या वाड्यासमोर ज्यावेळी अक्रूर महाराजांचा रथ आला ना, त्यावेळी सगळ्या गवळणी विचारत होत्या यशोदेला की, यशोदे, गौण म्हणती यशोदेला, कुठे गे सावळा, यशोदेला कुठे गे सावळा, पारध शृंगारीला साई ओ मजला, शृंगारीला साई ओ मजला. साजनी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी ओ या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, मिळाल्या गवळणी, मिळाल्या गवळणी. किती मोठा विरह सहन केला बघा ना.
रथी चढले वनमाळी. नुसता पाऊल टाकला रथात सगळ्या गोकुळवासियांनी आकांत म्हणला. आकांत गोकुळी गडबडा लोळायला लागल्या सगळ्या गवळणी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. इतका आकांत केला, इतका विरह सहन केला भगवंताचा. पण भगवंत म्हणले मी सगळं सहन केलं, सुखाचे दुःखाचे सगळे भोग. देवादिकांना भोग चुकले नाही. आपण प्रापंचिक माणसं सुख दुःखामध्ये सुखाची पण आपली एक्साइटमेंट असते आणि दुःखाची पण एक्साइटमेंट असते. सुखाने हुरळून जातो आणि दुःखाने तितकेच खचून जातो. एक गृहस्थ होता, रस्त्याने चालला होता, थोडंफार शिक्षण झालं होतं, पण नशीब साथ देईना म्हणून म्हणाला आज लॉटरी काढून बघूया जरा. तुम्ही नाही ना काढत? नाही ना तिकीट बिकीट? ते लॉटरी त्यांनी आपलं म्हटलं नशीब आजमावूया जरा आपण, म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं, ते खिशात ठेवून दिलं आणि जरा उन्हाचा तडाखा होता. चालत असताना पोटात काही नाही, घेरी आली, चक्कर आली, तो खाली पडला. काही माणसांनी त्याला उचललं आणि दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं, चेक केलं आणि त्याच्या खिशामध्ये डॉक्टरांना ते तिकीट सापडलं. तो शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर म्हणाले आपण त्याच्याशी बोलूया. डॉक्टरांनी ते तिकीट पाहिलं आणि लक्षात आलं की ते तिकीट लागलं होतं. 10 कोटीची लॉटरी होती. जाऊ दे ना, मला बोलायला काय जाते. मोठी रक्कम, 10 कोटीची लॉटरी होती. त्याला इतकं, त्या डॉक्टरला छान वाटलं. डॉक्टर म्हणाला याला एकदम नको सांगूया, आपण हळूहळू सांगूया, कारण सुखाचा सुद्धा धक्का असतो, माणसाला पचत नाही. दुःख पचत नाही तसं सुख सुद्धा धक्का सुखाचा पचत नाही. एकदम अटॅक वगैरे आला तर काय करायचं, पण हळूहळू सांगूया म्हणाले. म्हणून त्याला डॉक्टरांनी शुद्धीवर आल्यानंतर विचारलं कसं वाटतंय, बरं आहे का? हो म्हणाला. डॉक्टर साहेब एकदम छान आहे. तुम्हाला जर म्हणाले 1-2 कोटी तुम्हाला जर दिले कुणी तर तुम्हाला काय वाटेल, कसं वाटेल? डॉक्टर साहेब म्हणाले, तो माणूस म्हणाला, डॉक्टर इतके पैसे माझ्या नशिबात नाही, नशीब माझी परीक्षा घेते, मी प्रयत्न केले, मला यश नाही मिळत, मला काही एवढे पैसे मिळणार नाही, मला खात्री आहे, पण तरी मिळालेच तर तू काय करशील बाबा? एकदम नको सांगायला म्हणून हळू सांगितलं. 1-2 कोटी जर तुला मिळाले तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर साहेब माझं पुरेसं शिक्षण झालंय इंजिनिअरिंग क्षेत्रातलं, बाबा मी थोडासा एखादा डिप्लोमा केलाय, तर मी गॅरेज टाकेन म्हणाला छानपैकी. डॉक्टर म्हणले एकदम चांगल्या राईट ट्रॅकवर आहे, काही हरकत नाही थोडीशी रक्कम वाढवायला. तुला जर 5 कोटी रुपये दिले तर तू काय करशील? तो म्हणाला, मग रोज हात काळे कशाला करू, माझ्याकडे माणसं कामाला ठेवतो, माझी एक स्वतःची कंपनी सुरू करतो आणि स्वतःचा शोरूम काढतो म्हणाले. डॉक्टर म्हणाले एकदम राईट वळणावर गाडी आहे, आता हरकत नाही, तुला जर 10 कोटी दिले तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर साहेब एवढं माझ्या नशिबात मिळेल असं मला तरी नाही वाटत, पण जर 10 कोटी मला कुणी दिलेच तर त्यातले 5 कोटी मी तुम्हाला देईन, डॉक्टर बेशुद्ध जागेवर. विठ्ठल म्हणजे माणूस सुखही पचवू शकत नाही आणि दुःख तर नाहीच नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, काय अवस्था आहे सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. लाभही नाही आणि तोटाही नाही, काही आम्हाला फरकच पडत नाही. संतांची अवस्था ती आहे, बालदास महाराजांची अवस्था ती होती. त्या विशिष्ट उच्च पातळीपर्यंत ही मंडळी गेली म्हणून देव भेटला. देव भेटला, ज्ञानोबरायांना देव भेटला, माऊलींनी देव पाहिला, हो तुकोबरायांनी देव पाहिला. आपल्याला पाहता येतो का? आपण या चर्मचक्षुंनी देवाला पाहू शकत नाही, या मंडळींनी ज्ञानचक्षुंनी देवाला पाहिलं आणि ते पाहण्याकरता सगळे भोग पचवण्याची ताकद ठेवली, सुखदुःखे समे कृत्वा अत्यंत सुंदर मनाची स्थिती ठेवली आणि दृढतेने भगवंताची भक्ती केल्यामुळे परिणाम असा झाला, त्यांना देव दिसला, देव कळला, देव मिळाला. आणि मग परिणाम काय हो? ज्ञानोबराय म्हणतात, अनंत वेशे अनंत रूपे, अनंत रूपे अनंत वेशे, दिसला देव, देखिला म्या त्यासी
बाप रखुमा देवीवरू खूण मांडली तैसी तोम्या देखिला साजणी तोम्या देखिला साजणी तोम्या देखिला साजणी तोम्या देखिला देव दिसायला लागतो. देव दिसला होता, निवृत्तीनाथांना देव दिसला. असे सरोवराजवळ बसले आणि बिंब भगवंताचं म्हणजे चंद्राचं पौर्णिमेचं आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं आणि निवृत्तीनाथ म्हणाले की मला देव दिसला, मला देव कळला, मी त्याला ओळखलं. तो बिंब आहे, चंद्राचं बिंब पाहिलं, पाण्यात पडलेलं त्याचं प्रतिबिंब पाहिलं आणि उपरती मिळाली आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. जैसा बाहीजू भीतरी हरी बिंबी बिंबला, बिंबी बिंबला एक सूत्री, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही चकोर आहे, हरिचंद्रमा आहे. आम्ही प्रतिबिंब आहे, तो बिंब आहे. आम्ही जीव आहोत, तो शिव आहे. आणि जीवा शिवाची गाठ ज्या दिवशी झाली त्या दिवशी इतका आनंद होतो. आणि आता ही जी गाठ आहे ना ही सुटता कामा नये. म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा म्हणत ज्ञानोबांच्या आयुष्यामध्ये अनुभूतीचा मोगरा जसा फुलला तसा साधकाच्या जीवनामध्ये हाच मोगरा भक्तीचा फुलावा. याकरता तुमच्या माझ्या हृदयामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात ना, इवलेसे रोप लावियले द्वारी, तसं भक्तीचं रोप असं हृदयात रुजलं पाहिजे की आमच्याही हृदयामध्ये मोगरा, शुभ्रता, स्वच्छता, धवलता निर्माण झाली पाहिजे आणि तिथं देव येऊन साकार होणार आहे. त्याकरता मनाची अवस्था कशी असली पाहिजे, अभंगाचं तिसरं. दृढ माझे मन, दृढ माझे मन, दृढ माझे मन, माझे मन येथे राखावे बांधून. बघा ना,
कीर्तनामध्ये गायल्या जाणाऱ्या चाली संप्रदायाला धरून, वादन आपल्या परंपरेला धरून हे मिळणं खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे बरं का. नाहीतर मग सध्या सगळा गदारोळ आणि गोंधळ चालू आहे. सगळ्यांना मोठा आवाज पाहिजे, सगळ्यांना भरपूर वाजवायचं आहे, पण पोषक साथीच्या अंगाने वाजवणं आणि तितकंच सुंदर गोड कीर्तनासाठी म्हणून गाणं हे अत्यंत दुर्मिळतेने भेटावं लागतं. ही साथ खरी साथ, नाहीतर बऱ्याचदा साथ नाही 7.5 आहे की काय असं वाटतं 2 तास. पण अतिशय सुंदर अशी एकदा टाळ्या वाजवा खणखणीत सगळ्यांच्यासाठी, या सगळ्या लोकांच्यासाठी. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आता आम्ही या वाटेवर आलो की नाही, भगवंताच्या भक्तीमध्ये आम्ही रममाण झालात ना सगळे सगळे आम्ही या वाटेवर आलोय. प्रपंच सोडला का त्याकरता? हा सोडला का प्रपंच? नाही सोडला. उत्तम प्रपंच करायचाच आहे. प्रपंच करावा नेटका, समर्थ रामदास स्वामींचं वचन आहे. उत्तम प्रपंच करा म्हणाले. बघा ना, समर्थ रामदास स्वामींनी 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरनं पळ काढला. शुभमंगल सावधान एवढं ऐकलं आणि पळ काढला. महाराजांचं श्रेष्ठत्व इतकं मोठं आहे, ते ऐकायला पण ते थांबले नाही. ती लग्नाची चर्चा जशी सुरू झाली तसाच पळ काढलाय 12व्याच वर्षी. आणि जीवन परिपूर्णपणे भगवत सेवेसाठी वाहिलं, समर्पित केलं. आणि जीवन समर्पित करणं काय असतं, त्याकरता मनाची दृढता किती लागली असेल. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आज तुम्ही आम्ही सुद्धा परमेश्वराकडे हे मागणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे? आमच्या मनाची धाव कुठे आहे माहितीये का? सगळीकडे मन धावतं, सगळीकडे धावतं, पण इथं येत नाही. सगळीकडे धावतं. भरपूर मनोराज्य असतात आमची. आज माझी तरुण भावंड कीर्तनामध्ये दिसली ना की मला प्रचंड आनंद होतो. कारण आज तितक्या सहजतेने ही पावलं इकडं वळणारा हा काळ नाहीये. म्हणून शिरगावच्या या सप्ताहामध्ये, या उत्सवामध्ये आज सगळी आबाल वृद्ध मंडळी डोळ्यांना दिसतायत. हे भाग्य आहे माझं आणि आपल्या सगळ्यांचं. एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. कारण तरुणांचा सहयोग, तरुणांचा सहभाग, देवे दिला देह भजना गोमटा, हे कळायला 60 नंतर कळतं. मग उपयोग काय? 60 झाल्यानंतर बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, तोंडाने नीट बोलता येत नाही, अशा अवस्थेत देवे दिला देह भजना गोमटा, मग भजन करायचा उपयोग नाही. उपयोग नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली. मला असं वाटतं वृद्धांच्यासाठी जरी ती ज्ञानेश्वरी आहे की नाही हा विषय नंतरचा आहे, पण एका तरुणांसाठी लिहिलेला तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये लाईफ मॅनेजमेंट आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, सगळं आहे, सगळं आहे. त्यामुळे योग्य वयामध्ये ग्रंथांची कास धरणं हे गरजेचं आहे. योग्य वयामध्ये पावलं इकडं वळणं तरुण मंडळींची ही काळाची खूप मोठी गरज आहे. म्हणून मी इथं भाग्यवान समजते स्वतःला. माझी तरुण भावंड आज इथं आहे, कारण मन इतकं विलक्षण आहे, सगळ्या बाजूनी धावतंय, सगळीकडे धावतंय. घरामध्ये सुद्धा आमचं लक्ष चित्त इतकं विचलित आहे, मनाची अवस्था इतकी भरकटल्यासारखी, आणि सम्रांत मनाला इथं आणण्याचं एकमेव या धर्ममंडपामध्ये आणल्यानंतर ते मन दृढ राहतं. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मनाची अवस्था देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसनी पडवाने दे, संसार व्यसनी पडवाने दे. नामस्मरण संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. संसार व्यसनी पडवाने दे. नामस्मरण घडो संत समागम. याचकानी मागणी करणाऱ्यांनी त्या भूमिकेमध्ये एकदा गेल्यानंतर काय मागायचं असं, देवाकडं सगळं मागतो आपण, पण देवाकडं देवालाच मागणं राहून जातं. आणि संतांनी देवाकडं देवाला मागितलं. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मनाची अवस्था अशी आहे की ते सगळीकडं धावतं पण इथं येत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं म्हटलं बहिणाबाईंनी.
वढाळ एखाद्या जनावराची वासराची उपमा दिली. त्यामुळे ते मन मनो हि द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेव च अशुद्धम कामसंकल्प शुद्धम काम विवर्जितम. अवस्था कशी झाली पाहिजे मनाची? आचार्य निर्वाण षटकात म्हणाले, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं.